मंचावर उपस्थित या संस्थांचे सगळे माननीय ट्रस्टी, आदरणीय महापालिका आयुक्त, उपस्थित अन्य आळंदी आणि देहून आलेले विश्वस्त मंडळी, ग्रामस्थ सज्जन, माता भगिनी, हे स्थान हे पवित्रही आहे आणि जागृतही आहे. इथून त्यांना साक्षात्कार झाला अशा एका साधूंचं मलाही दर्शन झालं. दर्शन घेतलं त्यावेळी ते 128 वर्षाचे होते. वयाच्या 11व्या वर्षी घरून बाहेर पडले. इथे त्यांनी तपस्या केली. त्यांना गजनर स्वरूपात दर्शन मिळालं आणि वर्धा नदीच्या तीरी जाऊन राहण्याची आज्ञा झाली. तिथे राहिले, देह सोडेपर्यंत तिथे होते. हे मी का सांगतो की जिथे ही ऊर्जा मिळते, सगळीकडेच मिळते असं नाही, पण पुण्यपूर्वजांच्या तपस्येमुळे जिथे ही शक्ती असते अशी स्थानं भारतात आजही आहेत. त्यातलं आपलं एक स्थान आहे. आणि या स्थानाला एक फार चांगला गौरवमय असा इतिहास लाभलेला आहे. इथे संत तुकाराम महाराजांचं, समर्थ रामदास स्वामींचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं पदार्पण झालेलं आहे. आणि ज्यांचं शासन आपण आदर्श मानतो अशा त्या शासनकर्त्यांचा सतत पाठिंबा मिळत राहिलेला. समाज सुस्थितीत राहावा, समाजामध्ये नीतिमत्ता वाढावी, सत्तेने समाजकारण करावं, सत्तेने कल्याण करावं सगळ्यांचं, अशी सत्ता असावी, असा आदर्श ज्यांच्या डोळ्यापुढे होता त्यांचा या संस्थांशी एक ऊर्जा प्राप्त करण्याचं स्थान म्हणून संबंध आलेला आहे. अशा स्थानी आपण आज आलो आहोत. 463 वर्ष झाली या सोहळ्याला. त्याचं उद्घाटन असा विषय आहे. तर औपचारिक विधी हा होतोच आहे आणि होणारच आहे. आणि प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हा सोहळा उत्तम रीतीने संपन्न होईल. सगळ्या मंडळींचे परिश्रम आहे, प्रामाणिक इच्छा आहे आणि भगवंताचा आशीर्वाद आहे. त्यामुळे हे होणारच आहे. थोडासा असा विचार करायचा की दरवर्षी हा सोहळा आपण करतो, याचं प्रयोजन काय? एक प्रयोजन आहे स्मरण, आठवण करून देणं स्वतःला. अशी एक जागा आहे, इथे आपण पुष्कळ चांगले होऊ शकतो, अधिक चांगले होऊ शकतो, याचं स्मरण करण्याकरता हा उत्सव असतो. आपल्याकडे अशा निरनिराळ्या उत्सवांची परंपरा आहे. आता कुंभ आहे, कोट्यावधी लोक येतात, श्रद्धेने येतात आणि फार चांगलं वातावरण तिथे असतं. तर महापालिका आयुक्तांनी जसं म्हटलं, कॉरिडॉरचा विषय, नदी स्वच्छ करण्याचा विषय, त्याच्यामुळे अशा सोहळ्यांचं बाह्यरूपही हे अत्यंत सगळ्यांना भावणारं असं होत चाललं आहे. ते तसं झालं पाहिजे. आत्मा नित्य शुद्ध पवित्र सुंदर आहे, पण सामान्य माणसाला आत्मा दिसत नाही, त्याला शरीर दिसतं. ते दिसलं, ते भावलं की त्या शरीराच्या आधाराने तो आत्म्यापर्यंत जातो. म्हणून हे सगळं होत राहिलं पाहिजे. परंतु आणखी का होत राहिलं पाहिजे? तर आपण 3 वाक्य ऐकली. एक तर ऐकलंच, माझ्या मोरयाचा धर्म जागो. दुसरं समर्थांचं आहे,
जनांचा प्रभाव चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला. जन ठाई ठाई तुंबला म्हणजे कार्यनाश. आणि तिसरं संत तुकाराम महाराजांचं आहे, बुडती हे जन देखावेना डोळा. या सगळ्यांचा परस्पर संबंध आहे. एकच गोष्ट 3 प्रकाराने सांगितलेली आहे. हे सगळं आपण का करतो? एक सत्य आहे, जगाच्या सगळ्या व्यापारामध्ये एक सत्य आहे की हे प्रापंचिक जग, भौतिक जग ज्याला आपण म्हणतो ते आहेच, अनुभवातच आहे. प्रत्यक्ष आपण आहोत त्या जगात, सगळा अनुभव करतो. पण हा एका मर्यादेपर्यंत जाऊन हा अनुभव थांबतो, मग या जगाचं अस्तित्व राहत नाही. जो या जगात नाही त्याच्याकरता हे जग आहे की नाही हा अजूनही कयास अंदाज यांचाच विषय आहे. आणि साक्षात्कारी लोक म्हणतात की हे जग मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटं नाही. मिथ्या याचा अर्थ एका मर्यादेपर्यंत सत्य आहे, त्यानंतर नाही. रिलेटिव्ह ट्रुथ. अनट्रुथ आहे का नाही आम्ही अनुभव घेतो. हे बसलो आहे, मी बोलतो आहे, तुम्ही ऐकता आहात, आपापल्या घरी जाऊ, आपण जी भूक लागेल जेवण करू, ह्या सगळ्या नित्य अनुभवाच्या गोष्टी आहेत. म्हणून एक खोटं नाही आहे, पण एका मर्यादेपर्यंत आहे. भूक लागल्यावर आपल्याला प्रत्येकाला आपापलं जेवावं लागेल. मला भूक लागली, मी जेवण करीन, माझं पोट भरेल. तुम्ही जेवलात म्हणजे माझं पोट भरेल असं नाही आहे, किंवा मी जेवलो म्हणजे तुमचं पोट भरेल असंही नाही आहे. पण हेही आपण पाहतो की घरी एखादा गोड पदार्थ केला आणि मुलांनी त्याचा फडशा पाडला, आई करता काही राहिलं नाही, तर आई म्हणते काही हरकत नाही, तुम्ही खाल्लं, माझं पोट भरलं. आणि हे समजवाणीची गोष्ट नसते, हे तसं वाटत असतं, ते समाधान मिळत असतं. तर मी माझ्या पोटाला जेवतो, तुम्ही तुमच्या पोटाला जेवता, हा जो अनुभव आहे हा अनुभव एका मर्यादेपर्यंत आहे. पण आईचा आपलेपणा मुलांविषयी आला की हा अनुभव मिथ्या होतो. तसं एक सत्य आपल्या पूर्वजांनी शोधलं पूर्वीच्या काळी, ते बाकी जगाजवळ नाही. आणि ते सत्य असं आहे की हे सगळं वेगवेगळं दिसत असलं, याच्यामध्ये सुख दुःख, यश अपयश, आशा निराशा ही सगळी द्वैत असली तरी हे काही मर्यादेपर्यंत आहे, त्यानंतर नाही. हे टिकणारं नाही, हे परिवर्तनशील आहे, हे नित्य बदलत असतं. परिस्थिती येते आणि जाते. काही आपण केलं नाही तरी एका परिस्थितीची सद्दी विशिष्ट काळापर्यंत असते, त्याच्यानंतर ती बदलतेच. दिवस बदलतच जातात. हेही दिवस जातील. सुज्ञ लोक विचार करतात. का राजाचा मंत्री होता, त्याला हे म्हणायची सवय होती, हेही दिवस जातील. तर राजा दिग्विजयाकरता गेला आणि सगळीकडे विजय मिळवून आला, अमाप संपत्ती घेऊन आला, दरबारामध्ये त्याचा गौरव झाला. तर बोलता बोलता हा मंत्री म्हणाला हेही दिवस जातील. तर राजा रागवला, पण राग दाबून ठेवला. मग एकदा वनविहारात गेले शिकार करायला, मंत्री बरोबर होता. तर काही एखाद्या जनावरांनी हल्ला केला. राजा थोडा बेसावत होता, सावधून त्या जनावराला मारलं, परंतु त्या जनावरांनी त्याच्या अंगठ्याचा लचका तोडला. तर लोक सगळे राजाच्या पराक्रमाचं वर्णन करतोय, ते कसा अंगठा गमावून सुद्धा त्याला मारलं वगैरे वगैरे. हा म्हणतो हेही दिवस जातील. तो आणखी रागवला आणि त्याला कैदेत टाकला. मग काही दिवसांनी बंड झालं आणि प्रधानजी बरोबर राजालाही त्याच जेलच्या खोलीत राहावं लागलं. तेव्हा राज्य विचार करायला लागला. हा म्हणत होता हेही दिवस जातील आणि ते दिवस गेले. पण काही स्वामीभक्त लोक होते. प्रधानमंत्री म्हणाला हेही दिवस जातील. त्या स्वामीभक्त लोकांनी राजाला जेलबाहेर पळवलं आणि सांगितलं जंगलातून एका सुरक्षित ठिकाणी जा तुम्ही दोघं जण.
आम्ही येऊ शकत नाही, गवगवा होईल, पकडले जाल. तिथे हे निघाले तर एका रानटी टोळीने त्यांना पकडलं. त्यांना बळी जाणारा माणूस पाहिजे होता म्हणून दोघांनाही पकडलं. प्रधानमंत्र्यालाही काहीतरी असं व्यंग होतं, राजालाही होतं. पकडला, बळी देणार तर ते तपासणी झाली, बळी कसा काय आहे, तर राजाचा अंगठा तुटलेला, याचा आणखीन काहीतरी तुटलेलं, असा बळी चालत नाही म्हणून दोघांनाही सोडून दिलं. तेव्हा राजाच्या लक्षात आलं की परिस्थिती असते, चांगली येते वाईटही येते, पण सतत कुठली नसते. परिवर्तनशील संसार आहे. सत्य काय आहे, शाश्वत काय आहे, ते एक तत्व आहे. ते पूर्वी होतं, आत्ताही आहे, नंतरही राहील. सृष्टी झाली तत्पूर्वी होतं, सृष्टी आहे त्यातही आहे, सृष्टी संपेल. हे युनिवर्स, त्याचं काय होईल, ब्लॅक होल होईल, काय होईल ते, व त्यानंतरही ते राहील. अगदी आता आजकालचं विज्ञानही असं म्हणायला लागलं आहे की एव्हरीथिंग स्टार्टेड विथ ए प्री एक्झिस्टिंग युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. जे आपण म्हणतो ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, तेच आहे. ब्रह्म म्हणजे जाणीव, आणि त्या जाणीवेतून सृष्टी उत्पन्न झाली. त्या जाणीवेमुळे सृष्टीची स्थिती होते, लय होतो, पुन्हा दुसरी सृष्टी होते. हे चक्र जे चालतं त्याच्या पाठीमागे प्री एक्झिस्टिंग युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे, असं विज्ञानही आता म्हणायला लागलं आहे. ते आपल्या पूर्वजांना तेव्हा सापडलं, आणि त्याच्यामुळे हे उघड आहे की ते सगळीकडे तेच आहे, ते एकटं सत्य आहे आणि तेच शाश्वत आहे. याचा अर्थ आपल्या सर्वांमध्ये ते जे सत्य आहे एकच आहे, म्हणून आपण एकमेकांशी जुळलेले आहोत. हे ज्यांना माहीत नव्हतं त्यांच्या जीवनाचा आधार काय होता, बळी तो कानपिळी, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. त्याच्यामुळे संघर्ष आहे, प्रत्येकाचा प्रत्येकाशी संघर्ष आहे. आणि एकाला मोठं व्हायचं असेल तर बाकीच्यांना छोटं व्हावं लागतं. जो सर्वांना छोटं करू शकतो तो मोठा होतो. आणि जगामध्ये येऊन करायचं काय, तो उपभोग घ्यायचा. इतकं सगळी सृष्टी निर्माण केली कशाकरता, गोड फळं लागतात खाण्याकरता आहेत, शुद्ध पाणी आहे ते पिण्याकरता आहे, आणि जास्तीत जास्त काळ उपभोग घेता आला पाहिजे इतकं समर्थ व्हायचं. असं असल्यामुळे सगळ्या जगाची मांडणी, आपल्या सगळ्यांच्या वागण्याची धाटणी कशावर आधारित, तर ती संघर्षावर आधारित. डायलेक्ट्रिकल मटेरियलिझम वगैरे मोठी मोठी नावं देतात. संघर्षातून जग पुढे जातं, त्याच्यामुळे संघर्ष हा धर्म आहे. आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की 2000 वर्ष या प्रचलित विचारसरणीच्या प्रभावाखाली जे जीवन चालू आहे त्याच्यामध्ये भौतिक सुखसुविधा खूप वाढल्या, परंतु आंतरिक शांती नाही, कलह थांबलेले नाहीत, युद्ध थांबलेलं नाही. पण आपल्या इथे हे सत्य आपल्या पूर्वजांच्या हाती लागल्यामुळे त्यांनी सगळ्या जीवनाची मांडणी आणि सगळ्या सृष्टीची उपपत्ती ज्या आधारावर लावली तो आधार होता आपलेपणा. हे विश्वाची माझे घर, ऐशी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणाची जाहला. आणि म्हणून मग त्यांनी जी कल्पना केली, एक तर त्यांच्या हे लक्षात आलं की हे शाश्वत आहे, हे दिसत नाही, हे आत असतं शाश्वत आहे. बाहेरचं सगळं बदलतं, याचा अर्थ सुख बाहेर नाही, सुख आत आहे. सुखाच्या मागे भौतिक जगात धावपळ करण्यात काही अर्थ नाही. आतलं सुख हे प्राप्त केलं पाहिजे. त्याच्याकरता शरीर मन बुद्धी ही जितकी चालायला पाहिजे, जशी समर्थ पाहिजे तशी ठेवणारं भौतिक जीवन पाहिजे. ते सुख पाहिजे, कारण हे साधन आहे. परंतु शरीर मन बुद्धी यांनी तिघांनी मिळून मोक्षाच्या दिशेने जायला पाहिजे, आत्म्याच्या दिशेने जायला पाहिजे. अर्थकाम आवश्यक आहेत, पण त्यांनी मोक्षाच्या दिशेने जायला पाहिजे.
व्यक्ती, समाज, निसर्ग सगळ्यांची सत्ता आहे, पण या सगळ्यांचं परस्पर समन्वित जीवन हे परमेष्ठीकडे जायला पाहिजे. आणि त्याकरता त्या सत्याच्या आधारावर त्यांनी एका अनुशासनाची रचना केली, ज्याच्यामुळे परस्पर वागण्यात संतुलन राहतं, ज्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होत नाही, ज्याच्यामुळे जीवनात संयम निर्माण होतो. त्याला त्यांनी नाव दिलं धर्म. हा धर्म जोडतो आणि हा धर्म उन्नत करतो. हा धर्म कुठेही दुःखदायी नसतो. हा धर्म कोणत्याही अतिवादाला थारा देत नाही. या धर्माच्या आधारावर सगळ्यांच्या जीवनाची रचना होईल. हा धर्म जागला पाहिजे. आता एक कसं काय, धर्म म्हणजे वाघही आहे, बकरी आहे, दोघं मिळून चालतील हे होतं का? नाही होत. पण त्यात धर्माचा तोल असतो. शिबीराजाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्याच्या दरबारात एक कबूतर उडत उडत आलं. त्याच्या पाठीमागे ससाणा लागला होता, घाबरलेलं होतं. राजा म्हणून ते शिबीराजाकडे आलं आसरा घ्यायला. शिबीराजाने त्याला आपल्या पाठीमागे लपवून ठेवलं. मागून ससाणा आला आणि तो शिबीराजाला विचारतो की एक कबूतर मी खाणार होतो, त्याला ते पळत तिकडे आलं आहे, कुठे आहे सांगा, द्या मला, मी खातो ते. तर शिबिरानं मला ते आलं आहे कबूतर, पण त्यांनी माझा आसरा घेतला आहे. माझी प्रजा आहे, त्याचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. त्याला मी खाऊ देणार नाही. माझा धर्म त्याचं रक्षण करणं आहे. तर पलीकडे तो ससाणा म्हणतो की तुझा धर्म त्याचं रक्षण करणं आहे असं तू सांगतो, पण मला निसर्गाने धर्म दिला आहे मांस खाऊन जगायचं. तर जन्म मिळालेला आहे, त्याच्यामुळे शरीर माझं नीट राहिलं पाहिजे, हा माझा धर्म आहे. त्याकरता मांस खाल्लं पाहिजे, हा माझा धर्म आहे. माझा धर्म त्याची हानी करून तू स्वतःचा धर्म पाळशील तर हा धर्म नाही, हा अधर्म आहे. शिबीराजा म्हणतो की तुझं म्हणणं बरोबर आहे. तुला उपाशी ठेवणं हा अधर्म आहे. तूही माझ्या प्रजेतला एक आहेस आणि मांस खाणं हा तुझा धर्म आहे. तसंच तुला खाऊ घातलं पाहिजे. पण कबुतराचाच मांस पाहिजे असं नाही आहे. तर तू त्याच्या वजनाचा माझा मांस काढून घे, मी कापून देतो तुला, खा. धर्माकरता मरावे असं म्हणतात ना. धर्माकरता मरावे, मरोनी अवघ्यासे मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. जग सृष्टी चालावी याकरता प्रत्येकाने काही संयम बाळगायचा असतो, काही ना काही द्यायचं असतं. यज्ञ आपण म्हणतो, पंचमहायज्ञ, ते आपण मिळवलेलं आपण रोज देत असतो. पशूंकरता देतो, किडा मुंगी करता देतो, कुत्र्याकरता देतो, गायी करता देतो, कावळ्या करता देतो. आणि गृहस्थाला हे कर्तव्य सांगितलेलं आहे की गावात कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्यायचा असेल तर त्याला पहिल्यांदा खाऊ घालायचं, मग आपण स्वतः जेवायचं. आजकालच्या भाषेत त्याला गिव्हिंग बॅक वगैरे असं आपण म्हणतो. पण गिव्हिंग बॅकला आधार काय आहे? का म्हणून मी द्यावं? तो माझा कोण लागतो? तो तुला ओळखत नसला आणि तू त्याला ओळखत नसला तरी तो तुझा कोणीतरी लागतो, कारण सगळीकडे हे सत्य आहे. या आधारावर आपल्या धर्माची रचना झाली. आपला धर्म म्हणजे आपल्या पूर्वजांनी केलं म्हणून, पण तो सगळ्यांसाठीच आहे आणि तो केलेला नाही आहे, तो आहे, आपल्या पूर्वजांनी ओळखला. सृष्टी चालते त्याच्या आधारावर. तो सोडून वागलो तर सृष्टी नष्ट व्हायची पाळी येते, त्याचा अनुभव आपण घेतो. नदी स्वच्छ करायची, का स्वच्छ करायची? ती नदी अस्वच्छ झाली की रोगराई आपली वाढते. एक बॅलन्स आहे सगळीकडे आपसातला, तो ओळखून आपल्या पूर्वजांनी तो धर्म सांगितला. 4 पाय सांगितले त्याचे: सत्य, करुणा, शुचिता, तपस. आणि हा धर्म जगून दाखवायचा जगाला, कारण हे सांगून येत नाही. चं उदाहरण पाहिजे.
त्या परिस्थितीत त्या वेळच्या काळामध्ये त्या वेळच्या लोकांनी जगून दाखवलं पाहिजे. म्हणजे जगातले सगळे लोक ते शिकतील आणि सगळ्यांचं जीवन सुखी होईल, सगळ्यांचंच सुखी झालं पाहिजे. मॅक्झिमम गुड ऑफ दी मॅक्झिमम पीपलमध्ये काही होत नाही, कारण मिनिमम जे अनहॅपी असतात ते बंड करतात आणि सगळ्यांचं जीवन फार कठीण करून सोडतात. मग सुख पाहिजे असेल तर सगळ्यांचं पाहिजे. तर सगळ्यांना जोडणारा, सगळ्यांची उन्नती करणारा हा धर्म, तो जगून दाखवणं आपलं काम. म्हणून आपलं हे राष्ट्र वाचलं पाहिजे. भारत जगला पाहिजे. का जगला पाहिजे? भारत वाढला पाहिजे. का वाढला पाहिजे? तर भारताचं हे ईश्वर प्रदत्त कर्तव्य आहे की अशी जेव्हा वेळ येते, सखळ पृथ्वी आंदोलली धर्म बुडाला, त्यावेळेला आपल्या पराक्रमाने आपलं स्वतःचं जीवन असं भोग करून ते सुरक्षित आणि वैभव संपन्न असं जगापुढे ठेवलं पाहिजे. म्हणजे जग आपापल्या परिस्थितीत त्याची तत्त्व ओळखून त्याचं अनुकरण करून जगायला लागेल. सगळे सुखी होतील. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री गणेश हे दैवत कशाचं आहे? संघटनेचं आहे. पुष्कळ सांगता येईल. तू सुख करता, तू दुःख हरता, वार्ता विघ्नाची वगैरे वगैरे आपण सगळं म्हणतो. परंतु गणेश हे गणपती, सगळ्यांना जोडणारा, सगळ्यांना उन्नत करणारा, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा. म्हणून पोट मोठं आहे, अनेकांचं सहन करावं लागतं. पोटात अपराध सहन करावे लागतात. कान मोठे आहेत, सगळीकडे काय चालू आहे ऐकायला यायला पाहिजे, मनं समजायला पाहिजेत लोकांची. सोड मोठी आहे, कारण वास घेता आला पाहिजे कुठे काय काय चालू आहे, विपरीत परिस्थिती. वाहन मूषकासारखं आहे, जे कुठेही जाऊ शकतं. मूषकाला जाम वगैरे अडवू शकत नाही, मग कुठेही जात आहेत. अशा पुष्कळ गोष्टी सांगता येतील. प्रतिकात्मक आहे. त्या गणेशाची उपासना ही आपण करतो. विघ्नहर्ता तो आपल्याला पावतो, सुख करता आपल्याला पावतो. हे सुख आणि विघ्न कशामुळे पावतो? आपल्या तपश्चर्येमुळे. आपली तपश्चर्या कोणची? त्या गणेशाचा धर्म जागला पाहिजे. तो धर्म सगळ्यांना जोडण्याचा आहे. तो धर्म सगळ्यांना उन्नत करण्याकरता आपण त्याग करण्याचा आहे. आणि सगळी धडपड आता इतकी नावं या ठिकाणाशी संबंधित आहेत. या सगळ्यांचं जीवन पहा. ते जीवन ह्याच्याच करता आहे. बुडती हे जन देखवेना डोळा. आपापल्या सुखाच्या जीवनाचा त्याग करून ही कष्टांची वाट घेऊन जीवन कशा करता जगले? तर लोकांचा उद्धार, जनांचा प्रभाव चालीला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळच्या रूढवृत्तीप्रमाणे चांगली जहागीर होती. सगळं सुखात होतं, व्यवस्थित होतं. नीट राहिले असते तर आदिलशहाची कृपाही झाली असती, बादशहाचीही कृपा झाली असती, काय सांगता येत नाही. व्यवस्थित सुखात जगले असते. पण सुखाचा जीव दुःखात घालून हा सगळा खटाटोप स्वराज्याचा कशाला केला? हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. त्या सगळ्या गोष्टी येतात. माणसाने माणसासोबत माणसासारखं राहायला वागलं पाहिजे. माणसाने समूहासोबत सुद्धा माणुसकीने वागलं पाहिजे. माणसाने सृष्टीशी सुद्धा हा धर्म जाणून राहिलं पाहिजे, माता मानून राहिलं पाहिजे. सृष्टीचं शोषण करता कामा नये, दोहन केलं पाहिजे. हे सगळं त्या धर्मातून येतं. कारण हा धर्म एकत्वाचा आधार देतो.
त्या एकत्वाचा प्रत्यक्ष साक्षात्कार, त्याला तपस्या लागते मोठी. पण ती करता करता आपल्या व्यवहारातून तो अनुभव घेणे. आपण सगळ्यांनी घेतला आहे. कोरोनापूर्वी आपण कसे होतो आणि कोरोनाच्या काळात कितीतरी एकलकोंड जीवन जगणाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या मृत्यूची रिस्क घेऊन किती कामं केली. समाजातल्या सर्व थरातल्या लोकांनी कामं केली. आणि त्या अनुभवानंतर आपल्या देशामध्ये सगळीकडे समाजाकरता काही करणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. का? कारण त्यांना त्या गोष्टीमधून हा अनुभव आला. आता ब्रह्मसत्य वगैरे असं नाही बोलणार ते, पण हे केल्याने समाधान वाटतं. काल एका कार्यक्रमात आमच्या एका स्वयंसेवकांनी सांगितलं, दिव्यांग व्यक्तींकरता काम करतात ते. इतके वर्ष काम करत होतो, चांगलं काम होतं, उत्तम करत होतो, समाधान मिळत नव्हतं. या कामात लागलो सेवेच्या, दिव्यांग व्यक्तींची सेवा, आणि समाधान म्हणतात ते हेच मला सापडलं. हेच ही जी सत्य असत्यासी मन केले ग्वाही, असं केल्यावर जी साक्ष येते ती साक्ष हीच असते. ते सांगावं लागत नाही, सिद्ध करावं लागत नाही, ते मनोमन पटतं की हेच. ते समाधान आपल्याला मिळतं. तिथे थांबायचं नसतं, पुढे जायचं असतं. परंतु अरे बापरे, इतकी तपश्चर्या, मोरगाव गोसांची तपश्चर्या पाहिली, आपल्याला नाही करता येत. आपण पूजा करू, स्मरण करू, सोहळा करू, बाकी नाही करणार असं वाटतं कधी सामान्य माणसं. पण ठीक आहे, ते 10,000 पावलं चालून गेले. आम्ही आज 10,000 पावलं चालणार नाही, पण आज 10 पावलं जाऊ शकतो ना समोर. एका माणसाला निघाला तो कुठेतरी पर्यटनाला उत्तर दिशेकडे, आणि जाऊन एका गावात थांबला, आणि तिथून जाईच ना. तर गावातल्या लोकांनी विचारलं की अरे तू जात का नाही? त्यामुळे आता पुढे जो प्रदेश आहे फार पर्वतीय बर्फाळ प्रदेश आहे. रात्री तर अंधार असतोच, पण दिवसासुद्धा सूर्य महिने महिने उगवत नाही. तर माझ्याजवळ जो टॉर्च आहे तो फक्त 15 फूट पुढचं दाखवतो. आणखी 1000 मैल पुढे जायचं आहे, कसं जाणार? लोक म्हणाले तू 1000 मैल पुढे नको जाऊस, पण 15 फूट पुढे जा, म्हणजे त्याच्या 15 फूट पुढे तुला प्रकाश दिसेल. पुन्हा 15 फूट करत जा ना. तर 2-2 पावलं उचलत आपण पुढे का जाऊ नये? हा मार्ग हा सिद्ध मार्ग आहे, सत्याचा मार्ग आहे. सगळीकडले निरनिराळे अनुभव घेऊन आता जगसुद्धा भारताकडे आशेनी हा मार्ग आपल्याला मिळेल याकरता पाहायला लागलेला. आणि आपलं सुदैव असं आहे की ही जी सनातन परंपरा आहे ती इतक्या सगळ्या काळाच्या उतार चढावातून, आक्रमणातून, याच्यातून त्याच्यातून टिकून जशीच्या तशी आपल्याला उपलब्ध आहे. सांगोवांगीच्या गोष्टी नाही आहेत या. जेव्हा आपण म्हणतो की असं आहे, तेव्हा त्या ऊर्जेचा, त्या दृष्टीचा अनुभव घ्यायला अशी स्थानं आपल्याजवळ आहेत, आणि त्यांच्याबाबत श्रद्धा आपल्या मनात आहे. याचा उपयोग करून आपण असं पुढे जाऊ शकतो, हे जग अधिक सुंदर करू शकतो. अध्यात्माच्या आधारावर भौतिक जीवनाची संपन्नता ही मनुष्याला उपकारक होते, आणि प्रिय आणि श्रेय दोन्हीचा लाभ होतो. असं जीवन रूढ करण्याकरता 5-5 पावलं, 10-10 पावलं आपण आपापल्या मगदुराप्रमाणे पुढे जाऊ शकतो. या सोहळ्याच्या निमित्ताने याचं सुद्धा स्मरण केलं पाहिजे. महापुरुषांचं चरित्र, त्याचं स्मरण आपण करतो, त्यांची कीर्ती, त्याचं स्मरण आपण करतो. म्हणून त्याचा काय लाभ असतो? संघाचं एक जुनं प्रातस्मरण होतं, त्यात एक श्लोक होता, धर्मो विवर्धती युधिष्ठिर कीर्तनेन, पापम प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन, शत्रुर्विनश्यति धनंजय कीर्तनेन, माद्री सुतौ कथयताम न भवन्ति रोगा. युधिष्ठिराच्या जीवनाचं स्मरण केलं की धर्म वाढतो. वृकोदराच्या जीवनाचं समज केलं की पाप समाप्त होतं. अर्जुनाचं स्मरण केलं, शत्रू समाप्त होतात. नकुल सहदेवांचं स्मरण केलं, रोग नष्ट होतात. हे असं कसं होतं स्मरणाने? स्मरणाने असं होतं का?
नुसत्या स्मरणाने नाही होत, पण स्मरण करून लक्षात ठेवलं आणि जे लक्षात आहे त्याचा उपयोग आपल्या जीवनात परिवर्तनाकरता केला, समाजाच्या जीवनात परिवर्तनाकरता केला की हे होतं. हा सोहळा आपण या विचाराने साजरा करावा. आपण सर्वांनी, ग्रामस्थांनी, इथे येणाऱ्या प्रत्येकाने हा संकल्प घेतला पाहिजे. आणि या सोहळ्याच्या निमित्ताने संस्कारांचं जागरण तर होतच असेल, पण या अशा सर्व गोष्टींचं आजच्या देशकाल परिस्थितीनुसार जो धर्म आहे आपला, त्या धर्माचं जागरण सगळ्या समाजात होण्याकरता संस्थांनीही, संस्थानातर्फे सुद्धा काही ना काही प्रयत्न व्हावेत. अशी या सोहळ्याची उत्तरोत्तर प्रगती झाली पाहिजे. हा सोहळा भव्य दिव्य झाला पाहिजे. मोरया गोसावींच्या तपश्चर्येची कीर्ती जगभर पसरली पाहिजे. श्री गणेशाचा आशीर्वाद सर्व जगाला मिळालेला पाहिजे आणि माझ्या मोरयाचा धर्म वाढला पाहिजे, असं आपण करावं, असा संकल्प करण्याचं आवाहन करतो. हीच शुभकामना तुम्हाला देतो. माझे 4 शब्द संपवतो.